आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण मागच्या भागात स्क्रीन टाईम मुलांचा कसा कमी होईल याबद्दल विचार केला आणि मग त्याच्यासाठी मुलांना इतर कुठले मार्ग आपण दाखवू शकतो किंवा जर वाचायचं म्हटलं तर काय वाचायला देऊ शकतो आणि आपण एक दोन पुस्तकांबद्दल सुद्धा जाणून घेतलं. हेच पुढे चालू ठेवून आपण स्क्रीन टाईम मुलांचा कसा कमी करता येईल याविषयी आज आणखीन जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र टाइम्सच्या 20 ऑक्टोबर 2024 या पेपरात करुणा पुरी यांचा या संबंधी एक लेख आला होता, शोकचिंता नको रे अशा शीर्षकाचा. त्यात त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. मिशिगन विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात पेरेंटल कन्सर्न लिस्टमध्ये स्क्रीन टाईम हा पहिला क्रमांकाचा गंभीर मुद्दा असल्याचं समोर आलं आहे. बालविकासात पाल्याच्या कल्पनाशक्तीला चालना मिळणं खूप आवश्यक असतं. मूल स्क्रीनमध्ये अडकल्यामुळे कल्पनेचे बीज पेरायला मेंदू नकळत झापड लावून घेतो. मग पाल्य घडणार तरी कसा? यात मग या अलीकडे होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या घटना आहेत त्यावरून आणखीन असं वाटतं की पालकत्वाची खरंच हा स्क्रीन टाईम कमी करणं ही कसोटीच आहे. सोशल मीडियाचा अतिवापर, स्क्रीन टाईम यामुळे सगळ्यांचंच आयुष्य खरं व्यापलेलं आहे. त्यातली पुढची पायरी म्हणजे आभासी जगाच्या आहारी जाणं आणि प्रत्यक्षातले आपण आणि आपण खरे आपण याचा विसर पडून या आभासी दुनियेवरच विश्वास ठेवणं. अगदी 2 ते 3 वर्षाच्या मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण या जाळ्यात अडकलेले आज आपल्याला दिसतात. मायाजाल आहे तेव्हा ह्याच्यात गेमिंग हे जाळे आज खरंच अभेद्य असं झालं आहे. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक गॅजेट याचा अतिवापर हा पाल्याची सुटका करणं हा पालकत्वाच्या यादीतील खरंच प्राधान्य क्रमांकावरील काळजीचा भाग झाला आहे. याबाबतचे एक संशोधन अमेरिकेत एका विद्यापीठात नुकतं झालं आहे. त्यातील निष्कर्ष पाहिल्यास आज भारतातील परिस्थितीही समान असल्याचंच आढळतं. बाल्यावस्थापासून पौगंडावस्थामधील मुलं ही स्क्रीन टाईममुळे मानसिक नैराश्य आणि भावनिक उलथापालथाला सामोरी जात असल्याचं भीषण चित्र आपल्याला दिसून येतं असं या संशोधनात म्हटलेलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन हेल्थच्या CS मॉट चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये सर्वेक्षण झालं आणि त्यासाठी विविध सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक स्तरातील 2000 पेक्षा जास्त पालकांशी बातचीत करण्यात आली. त्यामध्ये निम्म्याहून अधिक पालकांना आपलं पाल्य हे टोकाचे नैराश्य, तणाव याला बळी जात आहेत. आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात येत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मानसिक आरोग्याच्या विविध समस्या शालेय जीवनापासूनच भेडसावणं ही तक्रार या संशोधनातील पहिल्या क्रमांकाचा निष्कर्ष आहे आणि त्यामध्ये तंत्रज्ञानाचा अतिवापर हे कारण आहे. हेच कारण शारीरिक अनारोग्यालाही आयतच आमंत्रण देत आहे हे आपल्याला वेगळं सांगायला नको. काही दिवसापूर्वी पुण्यात घडलेल्या 2 घटनांनी या परिस्थितीचं गांभीर्य आणखीन वाढलं आहे. एक म्हणजे मोबाईल बंद केल्याने आईवर अल्पवयीन मुलीने कात्रीने वार केले आणि दुसरी म्हणजे अश्लील व्हिडिओ पाहून 12 वर्षाच्या मुलांनी 5 वर्षाच्या मुलांवर लैंगिक अत्याचार केले. या दोन्ही घटनांची माहिती देताना पोलिसांनी पालकांनी आज सजग राहणं गरजेचं आहे हे अधोरेखित केलं आहे. देशातील तरुण सध्या काय करतात आणि त्यांची स्वप्न कोणती यावर देशाचं भविष्य ठरतं असं म्हटलं जातं. मात्र कामासाठीचा वापर सोडला तर अनेक लहान मुलं आणि तरुण स्क्रीन टाईममध्ये अडकल्यामुळे मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत असं आपल्याला दिसतं. नैराश्याचे वय अलीकडे आलं आहे. तारुण्याचे धोकेसुद्धा आपल्याला दिसत आहेत. आतापर्यंत म्हणजे कोविड येण्याआधी पालकत्वाच्या काळजांमध्ये मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, स्थूलता आणि इतर शारीरिक आजार याविषयी वरच्या क्रमांकावर काळजी होती. पण आता या
मुलांच्या बाबत अभ्यास, शाळेतील प्रगती, व्यसनं, खाण्याच्या सवयी, करिअर निवडीचा गोंधळ, स्वभावातील बदल, व्यक्तिमत्वातील उणिवा, खाण्याच्या तक्रारी यावरून सुद्धा पालक चिंतित असायचे. आजही या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण या तक्रारींची जागा ही पालकांनी या स्क्रीन टाईम या चिंतेने घेतली आहे, असं संशोधनाच्या समन्वयक व बालरोगतज्ञ सुसान बुलवर्ड यांचं म्हणणं आहे. कमी वयात मुलांच्या हाती डिजिटल यंत्र येतात आणि मग पटकन त्यांच्या ते आहारी जातात. विपरीत परिणामांना मग ते बळी पडतात. आपला पाल्य या यंत्राचा वापर कसा करतो यावर पालकाचं नियंत्रण राहत नाही. खरं तर ते असायला हवं. तेव्हा वेळ काढून वेळ निघून जाण्यापूर्वीच आपण पालकांनी त्यात वेळ काढून लक्ष घालायला हवं आणि त्याबद्दल विविध नियमसुद्धा त्यांनी बनवून दिले पाहिजे. नेमकी इथंच पालक पाल्याच्या नात्यात संघर्षाची ठिणगी पडते आणि जितके सहज यंत्र हातात दिलं जातं तितकेच सहजगत्या ते काढून घेता येत नाही. तोपर्यंत मुलाच्या आयुष्यात पुलाखालून बरंच पाणी गेलेलं असतं आणि यात पालक आणि पाल्य बरोबरीनेच भरडले जाताना आपल्याला दिसतात. मुलाचं स्क्रीन टाईम मॅनेज न करता येणं याचं आपल्या मुलावर वाईट परिणाम होतात. मानसिक आरोग्य खालवतं हे लक्षात आल्यानंतर त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी होणारा त्रास या कसरतीत सध्या पालक अडकलेले दिसतात. 2 वयोगटांचा आपण इथे विचार करायला हवा. एक तर बाल्यावस्था आणि पौगंडावस्था. या टप्प्यानुसार स्क्रीन टाईमचे परिणामही वेगवेगळे असतात. या परिणामांची तीव्रता लक्षात घेऊन समस्या सोडवण्याचे संवादात्मक कौशल्य पालकांनी आत्मसात करायला हवे. परिणाम हे भोगण्यापेक्षा खबरदारी घेतलेली केव्हाही चांगली. पुढच्या स्टेज मागचा शहाणा यानुसार आपलं मूल स्क्रीनच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी कंबर कसायला हवी. आहारी जातो हे लक्षात आलं तर आधी कारणमीमांसा पाहायला हवी. मग त्यातून मानसशास्त्रीय वैद्यकीय उपायांचा अवलंब करून त्यातून मार्ग काढला पाहिजे. एक महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान आपल्या मदतीसाठी आहे. आपण त्याच्या आहारी जावे की नाही त्यासाठी जे काही कळायला हवं ते बाल्यावस्थेत पाल्यांना कळेलच असं नाही आणि त्यामुळे पालकांची जबाबदारी दुपटीनं वाढते. तेव्हा वेळेस हे आपण पालकांनी लक्षात घ्यायला हवं. मनाच्या श्लोकाप्रमाणे गॅझेटच्या श्लोकाचीही गरज निर्माण झाली आहे. गॅझेटने आपल्या पाल्याच्या आयुष्यात दुःख आणू नये, त्याच्या मनात शोकचिंता निर्माण होऊ नये यासाठी प्रगतिशील राहणं ही आजच्या पालकांची मोठी कसोटी आहे. नकळत्या वयात मुलांच्या हातात डिजिटल यंत्र देण्यापासून समस्येला सुरुवात होते. मनोरंजन हा खरा साधा हेतू सुरुवातीला असतो, पण नंतर ते यंत्र काढून घेणं कठीण होतं आणि मग त्याचा ते आहारी जाऊन चिंतेची बाब निर्माण होते. मित्र, भावंड यांची संगत नसल्यास मोबाईल जवळ वाटतो. सिंगल मुलांमुळे सुद्धा म्हणजे त्यांना जर मित्रमंडळी नसतील तर मग त्यांना मोबाईल आपल्याबरोबर जास्त वेळ ठेवायची गरज आहे असं वाटतं. पालकांनी आपल्या पाल्याबरोबर जरी आपल्याला क्वांटिटी टाईम नाही स्पेंड करता आला तरी क्वालिटी टाईम स्पेंड करायला शिकलं पाहिजे. नोकरदार पालक दिवसभर बाहेर असतात, घरी मूल एकटं असतं आणि मग त्याला हाती सुरक्षितसाठी आपण मोबाईल देतो हे खरं, पण ते चूक आहे का? पण नाही, जे देतंय ते त्यापुरतंच वापरलं गेलं पाहिजे. आजचा जमाना डिजिटलचा आहे, त्यामुळे मोबाईलसारख्या गॅझेटपासून मुलांना दूर ठेवणं तसं म्हटलं तर योग्यही होणार नाही, पण ती वापरण्याची वेळ आणि नियम सुरुवातीपासून ठरवून द्यायला हवे. मुलांच्या हाती मोबाईल दिला म्हणजे आपली भूमिका गरज संपली असं पालकांना वाटतं खरं, पण नेमकी तेव्हाच आपली खरी भूमिका सुरू होते हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. तिथे बऱ्याचदा गल्लत होताना दिसते. मूल यंत्रावर नेमकं काय करतं आहे पालकांनी त्यावर लक्ष ठेवायला हवे. सतत वॉच जरूर नसावा, पण योग्य सुपरविजन हे नक्कीच असायला हवं. किट सेटिंगसुद्धा असतं, त्याचाही वापर करता येतो. पिअर प्रेशरही असतं बऱ्याचदा. मूल कोणाच्या संगतीत आहे हे सुद्धा कळायला हवं. या सर्व गोष्टींमध्ये हुकुमशाही नको, मुक्त संवाद हवा, मोकळं बोलणं हवं एकमेकांशी, म्हणजे मग आपल्याला मुलांच्या समस्या कळू शकतात. मूल त्याच्या वयापेक्षा मोठ्या मुलांबरोबर वावरत असेल आणि त्याच्या वागणुकीत बदल जाणवत असेल तर
ह्याची जबाबदारी पालकांवर येते आणि पालकांनी त्याबद्दल सजग राहणं अतिशय गरजेचं आहे. यंत्रामुळे मुलांमध्ये आक्रमकतासुद्धा वाढली आहे, ते सुद्धा लक्षात घ्या आणि त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. मोबाईल किंवा डिजिटल स्क्रीनवरील आशय हे आयतं मनोरंजन असल्यामुळे मुलांना ते सोयीचं वाटतं आणि त्याच्यावर त्यांची सवय त्यांना लागते. मनोरंजनापेक्षा मुलांचे मन हे इतर छंद खेळांकडे वळवणं ही पालकांची जबाबदारी आहे. मागच्या भागातही आपण बघितलं की आपण वाचनाची आवड कशी निर्माण करू शकतो, त्यातून म्हणजे आपण स्क्रीन टाईममधून सुद्धा मार्ग काढला असं होऊ शकतं. पण ह्यासाठी पालकांनी पुरेसा वेळ द्यायला हवा, त्याच्याशी संवाद प्रस्थापित करायला हवा आणि तशी मानसिक तयारी दोघांचीही व्हायला हवे. त्यामुळे आपण आपल्या कामात व्यग्र असतो तरीही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यासाठी योग्य वेळ, योग्य प्रकारचा वेळ हा पाल्याला देणं अतिशय गरजेचं आहे. मुलांना हे कर ते कर अशा नुसत्या सूचना देण्याआधी पालकांनी स्वतःसुद्धा तसं वागलं पाहिजे. तू जास्त वेळ मोबाईल हातात घेऊ नको असं म्हणताना आपल्या हातात किती वेळ मोबाईल आहे हे सुद्धा पालकांनी पडून बघायला हवं. आपण जसे वागू ते बघून पाल्य वागणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मूल जेवत नाही म्हणून मोबाईल समोर बसणाऱ्या पालकांमध्ये संयमाचा अभाव असतो. गोष्टी सांगत म्हणा किंवा इतर गोष्टी सांगणं किंवा इतर गोष्टी करण्यात मुलाला रमवून त्यांना आपण का नाही जेवू घालत. खरं तर होतं काय की आपण ती आपली सोय बघतो. सुरुवातीला आपली सोय असते, मागच्याला पण म्हटलं, सुरुवातीला आपली सोय असते, पण नंतर मग ती त्याच्यावर मूल अवलंबून राहू लागतं आणि मग ते बदलणं कठीण होऊन जातं. त्यामुळे आपण हे आपला स्वतःचं आत्मपरीक्षण करणं सुद्धा पालकांना खूप गरजेचं आहे. मुलांमध्ये गेम्स करण्याचं किंवा ॲसेट म्हणून वापर करण्यासाठी स्वतंत्र असं मोबाईल द्यायला पाहिजे, वेगवेगळे यंत्र द्यायला पाहिजे. हे जे फॅड आहे यातून कौतुक सोहळा हा पालकांना सुखावतो सुद्धा. पण नंतर काय होतं माहिती आहे का, म्हणजे सोशल मीडियावर मुलांना जेव्हा वापरलं जातं तर सुरुवातीला त्याच्यावरती मुलांनाही आवडतं, पालकांनाही त्याच्याबद्दल कौतुक होतं म्हणून आवडतं. पण मग हळूहळू लाईक्स जास्त यायला लागल्यावरती मुलांवर त्याची सवय होते आणि मग सोशल मीडियावरती ती मुलं अवलंबून राहायला लागतात. मग त्यातून बाहेर निघणं थोडं कठीण होतं. तेव्हा ह्या सर्व सजगतेने पालकांनी याचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. नाण्याला दोन बाजू असतात, एक चांगली एक वाईट. डिजिटल माध्यम वापरणं चांगलं तसंच घातकही. चांगल्या आणि वाईट बाजूमधील नेमका फरक ओळखण्यासाठी त्याचे आपण पाल्यावर काय परिणाम होऊ शकतात याची शक्यता लक्षात घेण्यासाठी कंटेंट अपलोडसाठी तारतम्य आणि समतोल बाळगण्यासाठी आज पालकांनी परिपक्व होण्याची अत्यंत गरज आहे. हे तिथे जर कमी पडले तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. जागरूक जबाबदार पालकत्व निभावताना माध्यम साक्षरता हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि डिजिटल माध्यम साक्षरतेमध्ये आज अनेक पालक उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. हे खरं दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम पाल्यावर होताना आपल्याला दिसत आहेत. तेव्हा म्हणजे स्क्रीन टाईम कमी करणं शक्य नाही हे तर अजिबात बरोबर नाही. आपण नक्की तो आटोक्यात आणू शकतो. डिजिटल माध्यम आहे त्यापासून पूर्ण दूर राहा हे पण चुकीचं आहे. पण सदुपयोग बघून त्याचा योग्य प्रकारे योग्य वेळी वापर जर केला तर नक्कीच तो उपयोगी ठरू शकतो. पण त्याच्यानी जर घात होत असेल किंवा त्याच्यामुळे जर दुरुपयोग होत असेल त्याचा, तर तो वेळीच त्याला आवर घालणं हेही गरजेचं आहे. त्यामुळे स्क्रीन टाईम हा एक मोठा इश्यू आता पालकांच्या समोर आहे. सर्व वयोगटांसाठी आहे खरं तर, फक्त पालकांसाठी असं नाही. पालकांसाठी म्हटलं एवढ्यासाठी की मुलांचं डेव्हलपिंग एज असतं, त्यांचं ग्रोथ होताना जर ह्याचे परिणाम झाले तर ते लॉंग टर्म त्यांच्या आयुष्यावर पण होणार आहेत. सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी खरं तर स्क्रीन टाईम ही धोक्याची सूचना होऊ शकते आज, कारण आपण इतकं डिजिटल जगात वावरतो आहोत. AIने आपल्या आयुष्यात प्रवेश तर केलेलाच आहे, हळूहळू ताबाही मिळवतो आहे. त्यामुळे आपण सजग राहणं गरजेचं आहे. स्क्रीन टाईम कमी कसा करता येईल मुलांचा यावर या गेल्या 2 भागात आपण थोडंसं विचारविनिमय केला. आशा करते की पालकांना याचा उपयोग होईल. सर्वांनाच याच्याबद्दल विचार करून त्यातून मार्ग काढता येईल
आणि ही जी माहिती होती ती तुम्हाला उपयोगी ठरली असेल. तुम्हाला हे कसं वाटलं जरूर कळवा. तुमचा प्रतिसाद आम्हाला मिळाला तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि तुम्ही इतरांशी सुद्धा शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू. आवडलं असेल तर लाईक पण करा. आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा विविध विषयांवरची माहिती तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवता येईल आणि तुम्ही आमच्यापर्यंत कनेक्ट होऊ शकाल. तेव्हा आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.